टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख। आशिष भाऊ, अवैध वाहतूक मध्य प्रदेशातून आपल्याकडे होत आहे, मग त्यामध्ये रेती असो, बीटी बियाणं जे अवैध आहे, दारू आहे, तुमच्या मतदारसंघातून ते या ठिकाणी येतं? नाही, माझा मतदारसंघ हा मध्य प्रदेशला लागू नसल्यामुळे नक्कीच ह्या प्रकारची अवैध वाहतूक सातत्याने मागच्या कित्येक वर्षांपासून चालू आहे। याला रोकथाम लावण्यासाठी मी स्वतः ट्रकवर चढून यांचा या ट्रकचा पाठलाग करून, आपल्याला आठवत असेल मी ती पकडून दिली त्यानिमित्ताने। पण नागपूर जिल्हा हा मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजींचा जिल्हा आहे, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे इथचे पालकमंत्री आहे। अशा परिस्थितीमध्ये अवैध रेती वाहतूक असेल आणि आता खरीफच्या सीझनमध्ये अवैध बियाणं याचा भरमार जर महाराष्ट्रात होत असेल तर त्याच्यामधून माझ्या मतदारसंघाच्या खुर्सापार बॉर्डरवरून असेल किंवा केळवत बॉर्डरवरून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहेत। महाराष्ट्र सरकारमध्ये RTO विभाग किंबहुना याच्यामध्ये सहभागी आहे का अशा प्रकारचा त्यानिमित्ताने डाऊट हा नक्कीच मला येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मोठा आवाज आम्ही सर्व आमदार मिळून ह्या सर्व अवैध जे बियाणं येत आहे, अवैध रेती वाहतूक होत आहे, किंबहुना मी जेव्हा पकडली होती ती अवैध सडलेली सुपारी त्या निमित्ताने गुटख्यासाठी इथे या मार्गे येते आहे। सरकारने नक्कीच याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचा गोरखधंदा जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण याच्यावर मोठा आवाज उठवत राहू। तुम्ही RTO कडे निशाणा, RTOच वाटतं तुम्हाला RTOच्या संगनमताने होतं? नाही बघा, मुख्य रस्त्याला मुद्दामून डावलून हे सगळी वाहतूक जर लहान रस्त्यांनी होते आहे त्याची माहिती पोलिसांना नाही आहे का? त्याची माहिती ह्या RTO विभागाला नाही आहे का? त्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही आहे का? आणि असं जर संगमताने जर यांचा हा गोरखधंदा चालू असेल तर त्याला पर्दाफाश करण्यासाठी नक्कीच आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आहेत। पण सरकारला विनंती हीच आहे की ह्या प्रकारची अवैध वाहतूक ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा त्रास होतो आहे, अवैध रेतीच्या माध्यमातून सरकारचं रास्त असलेला महसूल आणि RTOचा टॅक्स हा त्यानिमित्ताने बुडत आहे, हे लवकरात लवकर थांबविण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना व्हाव्यात। भविष्यात तुम्ही काही तक्रार करणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किंवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत? नाही, त्या संदर्भामध्ये नक्कीच मी योग्य ते पावलं उचलतो आहे आणि येणाऱ्या जुलै महिन्याच्या अधिवेशनामध्ये ह्या सर्व प्रकारावर मोठ्या प्रमाणामध्ये पर्दाफाश आम्ही 2-4 आमदार मिळून करण्याच्या प्रयत्नात आहोत। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।